निवडणूक आयोगाने हा जो घोळ घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका घेणं योग्य होईल का, काय मागणी? मी खरं तर सांगतो की देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून देतोय. अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाची वस्तुस्थिती अजूनही क्लिअर झालेली नाही. आणि सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्यायला लावलेल्या होत्या. त्या दबावाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या होत्या आणि प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीचा कारभार महाराष्ट्रात चाललेला होता गेल्या 4 वर्षापासून आणि सरकारला हे अपेक्षितच होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घ्यायचे आदेश आल्याबरोबर आनंद-पानंद राज्य सरकारने जे ओबीसीच्या आरक्षणाचं जे सूत्र तयार करायला पाहिजे होतं ते बरोबर केलेलं नाही. काही ठिकाणी 55%, काही ठिकाणी 70% आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%च्या वर जाता येणार नाही. पण विद्वान मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा हा आरक्षणाचा घोळ निर्माण करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं वस्त्रहरण या आरक्षणामध्ये झालेलं आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही. एक पद्धत ही राज्य शासनाची चूक आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाने आपल्या कोर्टाच्या आदेशाने आनंद-फानंदी निवडणुका लावल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा घोळ निर्माण झालेला. याला सर्वस्वी जबाबदारी महायुतीच्या सरकारची.